सिनेमेची ओळख गारवा ही झाली, पण त्याच्यानंतर पुढे ती झाली नाही, हे कुठे खुपतं का? नाही बाबा, अजिबात नाही खुपत. कारण बघ ना, आपण आज इथे गारवामुळे मी बसलोय असं मला हरकत नाही. आणि आज 12 वर्ष झालेत गारवाला. आजही तू गारवाचाच उल्लेख करतोयस. इतकं त्या गारवाने मला दिलंय आयुष्यात. तर प्रत्येकाच्या आयुष्यात एक काहीतरी अशी गोष्ट असते की जी तो त्याला खूप काही देऊन जातो. तसं माझ्या आयुष्यात गारवा असं की मला खूप काही दिलं. त्यामुळे असं मला काही खुपत नाही. मला खुपतं काय माहितीये का, की बऱ्याच वेळेला मी आतापर्यंत जितकं काही मी वावरत असेल सगळ्या आपल्या इंडस्ट्रीमध्ये म्हणा किंवा बाहेरच्या इतर नॉर्मल आयुष्यामध्ये पण सुद्धा, माणूस माणसाला ना माणुसकीने नाही वागवत प्रत्येक ठिकाणी. ते कुठेतरी मिसिंग असतं सतत. याचं मला खूप वाईट वाटतं की तुम्ही स्टार आहात का, तुमचा हुद्दा काय आहे, तुमचा स्टेटस काय आहे, याच्यापेक्षा तुम्ही आधी एक चांगले मनुष्य आहात आणि त्या मनुष्याला माणुसकीने वागवणं हे आधी मला माझं कर्तव्य वाटतं. ते नाही कोणी वागवलं ना तर ते मला खूप खुपतं. पण मराठी संगीत सृष्टीने तुझ्या संगीतकार असण्याचा म्हणावा तितका वापर करून घेतला नाही, असं नाही का वाटत तुला? मी जसं म्हटलं की माझ्या टर्म्स अँड कंडिशन्सवर मी काम केलं, की बऱ्याच वेळेला असं झालं की खूप लोक आले माझ्याकडे. मला वाटलं नाही, मला दिस इज नॉट माय कप ऑफ टी. मला हे नाही करायचंय, ही माझी स्टाईल नाहीये, मला हे करता येणार नाही, की मला हा कॉम्प्रोमाइज नाही करायचंय. कुठे मराठीमध्ये इतकी कधी कधी वाईट स्थिती असते की बजेट एवढं कमी असतं की त्या बजेटमध्ये तुम्ही काम करा असं म्हणतात लोक. 5 गाणी, अमुक बजेट आहे, तुम्ही 6 गाणी करून द्या, मला 7 गाणी करून द्या. नाही जमत करायला, कारण ते क्वालिटी करतात लोक, फेमस पण होतात, त्यांची गाणी पण चालतात. पण समोर माझ्या टेम्परामेंटला मी फक्त पैसा आहे की नाही, की पैसा आला की सगळं झालं ना. पैसे नाही म्हणायचं, हे कॉम्प्रोमाइज झाला, मग वादकांमध्ये कॉम्प्रोमाइज झाला, स्टुडिओमध्ये कॉम्प्रोमाइज झाला, गायकांमध्ये कॉम्प्रोमाइज झाला. हे कॉम्प्रोमाइजेस करणं ना मला जमलं नाही. त्याच्यामुळे लोकांना माझ्याकडून कमी ऐकायला मिळालं. एकंदरीत आज काय वाटतं मागे वळून बघितल्यानंतर, त्या टर्म्स अँड कंडिशन ज्याप्रमाणे ठेवल्या त्याची फायदा झाला का तोटा झाला? नाही झाला असेल तोटा, पण मला तोटा नाही वाटत आहे. कारण मला हेच हवं होतं की नाही, मला ज्या ठिकाणी आनंद होईल त्या ठिकाणी, त्याच्याकरता सगळे मला कॉम्प्रोमाइज करावे लागले. म्हणजे फायनान्शियली मला कॉम्प्रोमाइज करायला लागले, मला कष्टातनं जावं लागलं, जास्त कष्ट करायला लागले, मला अपमान सहन करावे लागले. किंवा लोकांकडनं जसं तू आता म्हणलास की नाही, लोकांचं असं इम्प्रेशन झालं की अरे हा जरा आगाऊ आहे, हा उर्मट आहे, हा जास्त. पण तसं नाहीये. दॅट वॉज माय नेचर, की मला ह्या गोष्टी पाहिजेत तर मी, आणि त्या नाही मिळालं तर मी नाही करत काम. गारवानी तुला जेवढं दिलं त्याच्यापेक्षा जास्त फायदा सौमित्रने घेतला असं नाही का वाटत? अजिबात नाही. उलट मला असं वाटतं की बघ, नेहमीच बघ तू, कवी आणि गायक ह्याच्यामध्ये कवी नेहमीच थोडासा मागे राहतो तो. म्हणजे लोकांना काय असतं, गायक समोर दिसतो ना, कवी दिसत नाही समोर. आता टेलिव्हिजनमुळे, मीडियामुळे आता लोकांना थोडाफार दिसायला लागलाय कवी. त्याच्यामुळे उलट मला असं वाटतं की नाही, त्याला जेवढं क्रेडिट मिळायला पाहिजे होतं त्याच्यापेक्षा ते थोडं कमीच मिळालं, उलट जास्त. म्हणून मी प्रत्येक ठिकाणी सांगतो की नाही, हे प्रोजेक्ट गारवा हे दोघांचं आहे. कविता इतक्या सुंदर आहेत, त्यांनी वाचन खूप चांगलं केलंय, त्याचं कंटेंट चांगलं आहे, म्हणून मला चाली चांगल्या सुचल्या आणि म्हणून हे आज गारवा एवढं पॉप्युलर आहे त्याच्यात. म्हणून आम्ही दोघं एकत्र कार्यक्रम करतो आज. सौमित्र आणि मी, आम्ही एकत्र, तो अँकरिंग करतो, कविता वाचन करतो, आम्ही गारवातली गाडी. लोकांना खूप मजा येते एकत्र दोघांना असं बघताना. आता आपण रेणुका शहाणेंच्या खुपण्याकडे येऊया. पण रेणुका, तुमच्याकडे बघून खरंच वाटत नाही तुम्हाला काय खुपलं असेल आयुष्यात? खरंच नाही. तरी पण काहीतरी खुपलं. तरी पण सुरुवातीपासून हव्या तशा भूमिका मिळाल्या का? सुरुवातीपासून मिळाल्या. इनफॅक्ट मला माहिती पण नव्हतं की मी अभिनेत्री म्हणून व्यावसायिक पद्धतीने पुढे काम करणार आहे. कारण मी MA करत होते तेव्हा ऑलरेडी मी टेलिव्हिजनवर काम करायला लागले होते. लाईफलाईन माझी पहिली मालिका, PC और मौसी. आणि मग सर्कसच्या वेळेला अझीज मिर्झांनी मला खूप प्रोत्साहित केलं आणि त्यांनी मला ऍक्च्युली म्हणजे प्रेरणा दिली की तू व्यवसाय म्हणून अभिनय पत्कर. आणि त्यामुळे तोपर्यंत असं म्हणजे आवडीच्या भूमिका नाही, ज्या येत आहेत त्याच खूप छान असं करून मी करत होते. मला वाटतं की जेवढं काम मी चित्रपटांमध्ये करू शकले असते तेवढं मी केलं नाही. हे डेफिनेटली मला कुठेतरी असं वाटतं की मी तो काळ, ज्या पद्धतीने मला ऑफर्स येत होते त्या, मी काही आळशी आहे मी तशी, त्या मानाने मी फार काम करू शकत नाही. आणि मी फक्त टेलिव्हिजनवरच कॉन्सन्ट्रेट केलं आणि मला खूप मजा आली टेलिव्हिजन करताना. त्यामध्ये ज्या भूमिका मिळाल्या त्या एका साचेबद्ध मिळाल्या. म्हणजे गोड मुलगी, छान हसते, साध्या चांगली, गर्ल नेक्स्ट डोअर काइंड. पण मग रेणुका शहाणेमध्ये दडलेली एखादी ग्लॅमरस अभिनेत्री असेल की?
त्याच्यामध्ये ना एक सेल्फ बिलीफ लागते हा. की आपण ग्लॅमरस व्यक्ती आहोत आणि ते माझ्यात नाहीच आहे किंवा मला ती निर्माण पण करायची नाहीये. म्हणजे तुमची जर ध्येय किंवा तुमची महत्वाकांक्षा खूप अशी असेल की बाबा मला टॉपची अभिनेत्री बनायचंय, जे माझं एकेकाळी असू पण शकलं असतं एक ध्येय, की बाबा मला नंबर 1 ची अभिनेत्री बनायचं, त्याच्यासाठी मी अगदी कंबर कसून नाचही शिकले असते आणि सगळं काही केलं असतं जे एक्सपेक्टेड आहे. पण एक जो विश्वास असतो ना की मी स्क्रीनवर आल्यानंतर म्हणजे एवढे अरब जे लोक आहेत आपल्या देशातले ते सगळे मला बघून शिट्ट्या वाजवणार. हे नाही माझ्याच्यानी सहन होणार का? बापरे. म्हणजे सहन ती कल्पना तुला होते का? नाही ना. मग म्हणजे कुठेतरी आपण रिअलिस्टिक पण असले पाहिजे की नाही. गारवा आणि ये हे प्रेम दोन्ही अल्बम ज्यावेळेला आले त्यावेळेला म्युझिक इंडस्ट्री अशी वर होती. अगदी बरोबर. आणि आज परिस्थिती अशी आलेली आहे की तू जी सीडी काढलेली आहेस त्याच्यासाठी तू स्वतःची कंपनी फॉर्म करून त्याच्यातनं ती सीडी लोकांपर्यंत पोहोचवतोयस. याची कारण काय आहेत? हे तुझं खुपणं काय आहे? एक प्रातिनिधिक आपण. गारवा किंवा ये हे प्रेम ह्या 8 लाखाच्या वर राजश्री म्युझिकनी 8 लाख ये हे प्रेम, छुईमिशी तुम लगते हो जे गाणं त्याच्यामध्ये होतं ते. पण आता तू गेल्या 7-8 वर्षात जर बघितलंस तर ह्या एकूणच डिजिटल डाउनलोडिंग, फ्री डाउनलोडिंग, पायरसी, MP3 तू कुठे गेलास तर 30 आणि 40 रुपयाला 20 रुपयाला MP3 मिळतात. ह्या सगळ्या कारणांमुळे आपल्यासारखे जे कलाकार आहेत म्हणजे होतकरू असतील किंवा एस्टॅब्लिश असतील त्यांना म्युझिक कंपनी जी पूर्वी सीडीज म्हणजे आर्टिस्टकडनं अल्बम विकत घेत होते ते की ठीक आहे तुम्ही हा अल्बम आम्ही प्रोड्यूस करतो, तुम्ही चाली लावा, तुम्ही गा आणि एक प्रोजेक्ट आम्हाला करून द्या आणि आम्ही तुम्हाला पैसे देऊ, हा भागच आता उरलेला नाहीये. आता म्युझिक कंपनी म्हणते की नाही तुम्हीच आम्हाला प्रोड्यूस करून द्या, प्रमोशनचे पैसे पण तुम्हीच द्या आणि आम्ही फक्त डिस्ट्रीब्युशन करू. असा एक विचित्र कारण त्यांची चुकीचं नाही, त्यांचं सांगतोय की त्यांची चूक नाहीये कारण त्यांना पण पायरसीमुळे त्यांना रिकव्हरी कुठनं होणार. तर त्याच्यामुळे काय करायचं काय की कारण माझ्या डोक्यात ही इतकं भिनलं होतं की हा एक 36 मिनिटाचं गाणं करायचं अफलातून प्रोजेक्ट होता. मग काय करायचं मी म्हटलं स्वतः आपण प्रोड्यूस करूया. इनफॅक्ट गारवा पण मी स्वतःच प्रोड्यूस केला होता. यावेळेला असं झालं की काय करावं म्हणून नाही मला हे करावं असं वाटतंय आणि मी ह्यात इन्व्हेस्ट करतो आणि पैसे मी इन्व्हेस्ट केले. आणि त्याच्यानंतर असं लक्षात आलं की नाही हे आपल्याला म्युझिक कंपनीकडे दिलं तरी सुद्धा मग त्यांचे शेअर्स, कॉलर ट्यून्स, डिजिटल बिझनेस खूप वाढलाय आता. सीडी विकली जात नाही पण डिजिटल बिझनेस खूप आहे. कॉलर ट्यून्स आहेत, तुला वेबवरनं FM वरनं तुमचं ह्याचे सगळ्याचे पैसे म्युझिक कंपनीला मिळतात जो कोणी प्रोड्यूस करेल तर. मग मला असं वाटलं की हे जर करायचं असेल तर आपण ह्या सगळ्याचे कंपनी फॉर्म करावी आणि हे डिजिटल बिझनेस सुद्धा आपल्याला त्यातनं काहीतरी रिटर्न्स मिळते, फायदा मिळाला पाहिजे आणि म्हणून मी ही कंपनी फॉर्म केली. आणि माझ्या सुदैवाने हे अगदी सगळ्यांनी म्हणजे ऐकून घ्यावं की आपण स्पॉन्सर मिळवला पाहिजे. कुठल्याही परिस्थितीत आज स्पॉन्सरची गरज आहे. मला सुदैवाने SV3 टूर्स प्रायव्हेट लिमिटेड म्हणून कंपनी आहे ज्यांनी मला स्पॉन्सर केलं आज अल्बमला, ज्याच्यामुळे मला निदान काही चांगलं प्रमोशन करता येणं, अल्बमची माझी बेसिक रेकॉर्डिंगची रिकव्हरी होणं, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. आजकाल फिल्म इंडस्ट्रीचा देखील सगळा सूर आणि नूर बदललेला आहे. कमी वाचणाऱ्या पण जास्त नाचणाऱ्या नट्यांना असं यश मिळतंय. तर काय वाटतं हे सगळा सीन बघून? नाही मला वाटतं एक सायक्लिकल असतं. फॅशन म्हणा, चित्रपट म्हणा, कुठल्याही कलेचं म्हणा ते सायक्लिकल असतं. तर ते त्या सायकल मधून जावंच लागतं मला वाटतं. त्यामुळे त्याच्यामध्ये काही गैर आहे असं मला वाटत नाही. पण मला सगळ्यात ऍक्च्युली खंत वाटते ती टेलिव्हिजन बदलण्याची. पूर्वीच्या काळात काय व्हायचं की वेगवेगळ्या स्तरातले कार्यक्रम एकत्र दिले जायचे. मग त्याच्यामध्ये फार TRP वर भर न देता काही कार्यक्रम सबसिडाईज केले जायचे. म्हणूनच आमचा सुरभी सारखा कार्यक्रम चालू शकला. नाहीतर आजच्या काळात सिद्धार्थ काकना सुद्धा सुरभी करताच येत नाहीये ना पुन्हा. त्यांनी अनेक प्रयत्न केले. अनेक लोक म्हणतात की तुम्ही सुरभी सारखा कार्यक्रम पुन्हा का नाही करत, पण त्याची कारणं ह्याच्या कमर्शियलायझेशनशी संबंधित आहेत. तर प्रश्नच नाही. पण मग ह्याच्यातनं दिग्दर्शिकेचा जन्म कुठनं होतो? मग तो रीटा म्हणजे नक्की काय होतं? मग त्यावेळेला नाचाचा चित्रपट का नाही केला वगैरे आम्ही आमचं खुपणं पण तुमच्यासमोर मांडणार आहोत, पण ते पुढच्या सेगमेंटमध्ये. आत्ता हे सेगमेंट बंद करत असताना माझी एक छोटीशी फरमाईश आहे. बोल ना. गारवारा हा भरा. अरे बापरे. गारवारा हा भरारा नभटी पूस टिपूस. कारवारा हा भरारा नभटी पूस टिपूस. राणीवनी पानो पाणी, राणीवनी पानो पाणी, मन पाऊस पाऊस. कारवारा हा भरारा नभटी पूस टिपूस. राणीवनी पानो पाणी,
रानी बनी पानो पानी मन पाऊस पाऊस कारवारा हा भरारा. थँक्यू.